ही इमेज तर सर्वांनी बघितलीच असेल किंवा व्हिडिओ वेगवेगळे बघितले असतील की बजेटच्या अगोदर आपले अर्थमंत्री हलवा सर्वांना का देत असतात, थोडा थोडा हलवा देत असतात, सर्व करत असतात. तर हे नेमकं काय आहे, ही कशामुळे परंपरा चालू झाली, ह्याची कारण काय, हे आपण बघूया छोट्याशा व्हिडिओमध्ये बघूया. कारण काय की बजेट ज्यावेळी पूर्ण होतं, सगळं तयार करून झालेत, काय होणार आहे, कुठले नियम लागणार आहेत, कुठल्या सुविधा मिळणार आहेत, हे पूर्ण होतं. ह्याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतातली फेमस मिठाई हलवा एक आहे, ती सर्वांना दिली जाते हा आनंदाचा क्षण साजरा करायला. परत याच्यानंतर एकदा का बजेट पूर्ण झालं, प्रिंटिंगला पाठवलं जातंय, त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला जात नाहीये. तो पूर्ण बजेट झालेला आहे, त्याचा हा आनंद साजरा केला जातोय. आणि एकदा का बजेट पूर्ण झालं, हलवा सेरेमनी झाली, ते जे काय लोक अधिकारी सगळे होते बजेट बनवण्यासाठी, ते सगळे त्याच ऑफिसेसना असतात. ना त्यांना कुठं घरी सोडलं जातंय, ना काहीही त्यांना फॅसिलिटी दिली जाते, ना मोबाईल फोन, इंटरनेट, असं नाही. त्यांचा पूर्ण जगाशी कॉन्टॅक्ट तोडला जातोय. का? बजेट हे खूप महत्वाचं असतं. ह्याच्यावरती शेअर मार्केट पुढं आणि भारताच्या पूर्ण वर्षाचा बाबा अर्थसंकल्प मांडलाय. ह्या गोष्टी कुठे लीक होऊ नयेत, कुणाला समजू नयेत, त्याच्यासाठी त्या सगळ्या लोकांना तिथंच ठेवलं जातंय. हे परफेक्ट हलवा सेरेमनी ती सगळी लोक एक सेपरेट झालेले आहेत, पूर्ण जगाशी त्यांचा कॉन्टॅक्ट तोडलेला आहे. हा, तुम्ही म्हणाल मेडिकल वगैरे काय प्रॉब्लेम आला तर त्यांच्यासाठी स्पेशल ह्या सगळ्या ट्रीटमेंट किंवा हॉस्पिटल जे काय लागणार आहे ते तिथंच व्यवस्था केलेली जाते. त्यामुळे हलवा सेरेमनी झाला म्हणजे या वर्षीचं बजेट झालेलं आहे, ते प्रिंटिंगला गेलेलं आहे आणि त्याच्यानंतर ती लोक जे आहेत त्यांनाही तिथं ठेवलेलं आहे. आणि हे कधीपर्यंत, जोपर्यंत आपले अर्थमंत्री संसदेमध्ये ह्या बजेटची मांडणी करत नाहीत. म्हणजे ते आज बजेट मांडलं चाललंय आणि आजच्या नंतर बजेट संपल्यानंतर ती लोक सगळी बाहेर निघतील. आणि म्हणून ही हलवा सेरेमनी बजेट संपल्यानंतर केली जाते, म्हणजे बजेट पूर्ण झाले, प्रिंटिंगला गेलेला आहे.